मराठी अभिनेत्री स्वाती देवलने तिच्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. पाहुयात काय म्हणाली ती. मराठी अभिनेत्री स्वाती देओलनं अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. अभिनेत्रीनं स्वबळावर नाव कमावलं. ही सर्व स्वामींची कृपा असल्याचं तिनं म्हटलंय. स्वातीनं आयुष्यात कठीण काळ अनुभवला आहे. अभिनेत्रीचं अबॉर्शन झालेलं याबद्दल तिनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. मुलाखतीदरम्यान स्वाती देओल म्हणाली की मला कळत नकळत मालिकेनंतर बरीच कामं मिळाली. मला कुलवधू मालिकेसाठी विचारणा झालेली, पण त्या दरम्यानच माझं पहिलं अबॉर्शन झाल्यामुळे मला ती मालिका करता आली नाही. पहिल्या बाळाच्या वेळेस अबॉर्शन झालं, दुसरं तिसरं पण अबॉर्शन झालं. मला या दरम्यान खरंच खूप त्रास झाला होता. ती संपूर्ण प्रक्रिया माझ्यासाठी खूप वाईट आणि त्रासदायक होती. पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळेला जेव्हा समजलं की असा प्रॉब्लेम आहे, तेव्हा तुषार कॉमेडी एक्सप्रेसमध्ये शो करत होता. तर त्यावेळी तुषार वॉटर किंगडमला शूट करत होता आणि डॉक्टरकडे मी एकटीच गेले होते. डॉक्टरांनी मला सांगितलं की डिलिव्हरी करावं लागेल, अडचणी आहेत. मग तुषारला कसं सांगायचं याचं मला खूप वाईट वाटलं होतं. तेव्हा मी एकटीच जाऊन आले. दुसऱ्या ऑपरेशनच्या वेळेला सुद्धा मी एकटीच घरात होते आणि मी एकटीच डॉक्टरकडे जाऊन आले होते. दुसऱ्या वेळेस पण तुषार शूटिंगसाठी गेला होता. यात त्याची काहीच चूक नाही, कारण खरंच त्याला येता यायचं नाही. तिसऱ्या वेळी ऑपरेशन झालं तेव्हाही तुषार नव्हता. तुषार रडला होता. त्याला बाळाची खूप इच्छा होती. आपल्या बाबतीत असं का होतंय असंही वाटलं. खरं तर त्यानंतर मग माझ्या मनात प्रेग्नन्सीची भीती बसली होती. जेव्हा तुषार रडला आणि त्यानेही वेळ दिला, तेव्हा मी ठरवलं मी पुन्हा बाळासाठी चान्स घेणार. मग थोडे महिने मी नीट कामाकडे लक्ष दिलं, असं स्वातीने शेवटी सांगितलं. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्वाती देओल ही बोलत होती. स्वाती देओल पुढे म्हणाली की तारक मेहता मालिकेत भिडेच्या बायकोच्या भूमिकेसाठी मला विचारण्यात आलेलं. मंदारानेच मला फोन केलेला. त्यावेळी माझी कळत नकळत ही मालिका चांगली सुरू होती, पण मी नकार देऊ शकले नाही. त्यामुळे ती एक भूमिका गेली. दरम्यान स्वाती देओलच्या कामाबद्दल सांगायचं तर तिनं माझी तुझी रेशीमगाठ, आम्ही सातपुते, लक्ष्मी निवास यासारख्या मालिका आणि सिनेमामध्ये काम केलं आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.